आपला एक असा समज आहे की कस्टमर वाढले की माझा बिझनेस वाढेल, किंवा आपण जेव्हा म्हणतो की मला बिझनेस वाढवायचा आहे त्याच्या मागे बॅक ऑफ द माइंड काय असतं, मला कस्टमर वाढवायचे. याच्या पुढे जाऊन ना आपण कस्टमर सेगमेंट बद्दल विचार करायला. आपल्या 100 कस्टमर मध्ये 5-6 सेगमेंट असतात आणि ते सेगमेंट 5-6च्या ऐवजी 10-12 करू शकतो. रेस्टॉरंट असतं एक आपलं, एका रेस्टॉरंट मध्ये 100 लोक बसायची जागा आहे, टेबल आणि चेअर, 100 लोकांचे चेअर आहेत. आता ते 100 लोक पूर्ण तिथे बसले तर हॉटेल फुल फ्लेज चाललंय असं आपण समजू. त्याच हॉटेलमध्ये आणखी नवीन कस्टमर ऍड करायचे असतील तर काय करावं लागेल त्याला, कारण 100 बसायची कॅपॅसिटी आहे आणि ते पूर्ण फुल झालं, 1 तासाचं वेटिंग आहे. आता हॉटेलमध्ये बसायची कॅपॅसिटी 100 लोकांची आहे, पण किचनची कॅपॅसिटी किती आहे, 500 लोकांची. सो हे 100 फुल झाल्यानंतर बिझनेस वाढवायचा कसा. पार्सल पण 100 करू शकतो, बिझनेस डबल झाला. सेकंड कॅटेगरी, 100 लोकांची पार्टी ऑर्डर घेऊ शकतो, 300 कस्टमर झाले. एखादा कॅन्टीन मी चालवण्यासाठी घेऊ शकतो कॉर्पोरेट मध्ये, 400 कस्टमर झाले. किंवा बल्क मध्ये जे फूड लागतं ना, B2B बल्क, दुसरा केटरर तुमच्याकडे घेऊन जातो, किंवा टिफिन सर्व्हिसेस असतात, त्याचे आणखी 100 लावले तर त्याच सेटअप मध्ये जिथे 100 लोकांचा बिझनेस होणार होता तिथे 500 लोकांचा बिझनेस. दिस इज कॉल्ड कस्टमर सेगमेंट. तुमच्याकडे येणारे 100 कस्टमर हे एका टाईपचे कस्टमर नाहीये, ते वेगवेगळ्या सेगमेंटचे कस्टमर.